श्री स्वामी समर्थ. आज आम्ही संध्याकाळी बाजरीच्या भाकऱ्या करणार होतो, म्हणून जरासं जागा स्वच्छ करून घेतला. खूप दिवस झालं भाकरी केलं नव्हतं बाहेर, म्हणून आज बाजरीच्या भाकऱ्या करायचं असं ठरवलं. मग ती आधी जागा स्वच्छ करून घेतली, मग चूल धुवून घेतलं, मग जळण आणून ठेवलं, मग चूल पेटून घेतलं, तवा ठेवला आणि सगळं पीठ मीठ सगळं हळद वगैरे सगळं आणून ठेवलं. मग चला तर बघूया मग काय काय करत. आमची आराध्या पण येऊन बसली होती सोबत बाजरीची भाकरी करण्यासाठी. तिला बसायचं होतं, मध्ये मध्ये करायचं. हे काटवट लाकडाचं नाही, दगडापासून बनवून घेतलेलं आहे. कसं आहे काटवट ते नक्की सांगा कमेंटमध्ये. मग पहिल्यांदा पीठ चाळून घेतलं, पटपट पीठ चाळून घेतलं. मग आराध्या तोपर्यंत बघत उभा राहिली. तिला फक्त त्या पिठात बसायचं होतं, पीठ सगळं विस्कटायचं होतं. मग पीठ मग चाळून घेतलं, मग अशा पद्धतीने तवा थोडंसं जसं आपलं नव्हतं मग घातले होते, तरी पण छान उठली भाकरी. गोल अशी पातळ, खूप पातळ, काटवटमध्ये खूप पातळ होतात भाकरी. चुलीवरची भाकरी सगळ्यांना खूप आवडतात. कोणाकोणांना आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही मागून सारखं आजीकडे एकदा जायचं, माझ्याकडे एकदा यायचं, भाकरी घेऊन जायचं, खायचं, हे चालूच होतं. एवढ्या भाकऱ्या बनवल्या, एका तासामध्ये 20 भाकऱ्या झाल्या. त्या कशा झाल्यात भाकऱ्या नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणाला आवडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा.